माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचं, आरोग्याचं आणि समाधानाचं जावं. आज आहे खास दिवस. आज माझ्या बकेट लिस्टमधलं एक महत्त्वाचं काम मी करणार आहे. ते काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेलच थोड्या वेळाने. तर माझा स्वयंपाक करून झालेला आहे. पुऱ्या टमटमीत फुगलेल्या, छोलेची भाजी, ही माझ्या मैत्रिणीच्या दारातली गुढी आहे. आमची गुढी आम्ही गावाला उभारतो, तर आम्ही इथे काय उभारत नाही. तर ही शेजारच्या मैत्रिणीच्या दारातली गुढी आहे. असा आहे माझा पाडव्याचा लूक. आपल्या शोभायात्रेला आम्ही चाललो आहे. बघू तिथे काय काय मजा करता येते ती. चला. मस्त वाटतंय. तुमच्या पगडी नाही आहे का? हॅलो. आता आम्ही पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. म्हणजे इथे आम्ही सगळे फोटो काढून घेत होतो आणि त्याच्यावर फेटे पण बांधून घेतले आमच्याकडनं इथे. आणि याच्या पुढे आमच्या तर रॅली निघणार आहे. इकडनं का अजून बायका यायच्या आहेत. अजून थोड्याशाच बायका आल्या. इथे काय काय बायका फोटो काढत आहेत. मी आणि माझ्या मैत्रिणी झाले फोटो काढून. आम्ही आलो आहे कुमार पिकासा इकडे. दिसतंय म्हणजे बायका इथं रील करत आहेत, बऱ्याच बायका. आम्ही काही त्यांना ओळखत नाही, पण मग अशी आम्ही काढला एक फोटो मस्तपैकी. अजून बायका येत आहेत. भेटू थोड्या वेळाने. इकडे आम्ही एक मजेशीर गेम घेतला होता. त्यांनी एक आम्हाला शब्द दिला होता मराठी. त्याच्यावर फक्त मराठीमध्येच बोलायचं होतं 1 सेकंद. आणि अजिबात इंग्रजी शब्द किंवा हिंदी शब्द काहीच वापरायचं नव्हतं. माझ्या मैत्रिणीने मस्त कॅरी केलं ते.
सगळ्यांचे खूप सुंदर दिसत आहेत. माझ्या मैत्रिणीचा खूप हट्ट होता की आपण ह्या मिरवणुकीत भाग घ्यायचा. सुप्रिया दळवी, तिच्या हट्टामुळे मी आज इथे उभी आहे. आणि ह्या माझ्या मैत्रिणीच्या विहीनबाई आहेत, ही आमची जुनी ओळख आहे. म्हणजे अशा किती मैत्रिणी भेटल्या. उद्या आपण सगळ्याजण हडपसर गावात, आजी मंडळी, दुकानात दिसलो तर एकमेकींना ओळख देऊ. कारण आपण नवीन मैत्रिणी. नक्की नक्की. 30 सेकंड झाले. क्षण म्हणू शकतो. सेकंदाला मारडी शकतं काय? नाही, सेकंदला मारडी शकतो. सेकंदच आहे. निघालेली आहे आता. मोरया 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 मोरया. तू माझ्या बरोबर ये. दोन आपली बरोबर होते त्या दोघी. आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा आणि आम्ही तर खूप एन्जॉय करणार आहोत. काय शोभा? हो खरं. पुढच्या वर्षी पण नक्की येणार आहे आम्ही, अजून मैत्रिणींना घेऊन. च्या मागे सुद्धा बायका दिसत आहेत आणि या बाजूला पण आहेत. तिकडेच आहे सिद्धेश्वर. अच्छा अच्छा. येऊ आपण गाडीवर. हां येऊया. अगं हे अमनोरच आहे. ठीक आहे, आपण मॉलला नाही का त्या बाजून जातो. मॉलला सगळं भगवय काय म्हणतात, भगवामय झालं सगळं. तो बाहेर आला तर तू पकड तिचा पदर. तिचा पदर ती सारखी हात अशी करून पकडतीये. हा तू पकड. हा हा ह्याच्यामध्ये अडकेल तो अडकेल. हा तू पकडू. आता तू टेन्शन घेऊ नको पदराचं. शिवमय भगवामय. भारत की नारी सब पे भारी. मागे दुसरा ग्रुप आम्हाला जॉईन झालेला आहे. जय शिवाजी जय शिवाजी. 2 लाईन मध्ये जायचं ना आपल्याला. जय शिवाजी. लाईन तोडती. ते हा नाही. एवढंच तो जायचं ना, मग खाली पाय ठेवूनच जायचं. आता पाय वर घेऊन नको. हे आहे आमचा अमनोरा. खरंच हा एक्सपिरियन्स हा सगळ्या गृहिणींनी घ्यायला पाहिजे. आपली कामात तर रोजचीच असतात. इतकं भारी वाटतंय ना, खूपच मस्त. अच्छा आपण त्यांना जॉईन करणार होता त्या लोकांना. ते गेला ना ग्रुप मगाशी त्यांना. त्या उंच उंच गगनचुंबी इमारती अमनोराच्या. त्याने मागच्या बसची सोय केली होती. बसची आपल्या कुमार पिकस्ताकडून. यावर्षी दिसून नाही सोय वगैरे केली. जय
मोठा डीजे पण लागलेला आहे. भगवं वादळ म्हणतात तसंच असं वाटतं ना गं. भगवं वादळ. महादेव महादेव भारताची नारी है, हम भारत की नारी है. माझ्या बकेट लिस्ट मधली एक विश आता पूर्ण झालेली आहे. तिसरी विश माझी पूर्ण झालेली आहे. 2 विश मी शोभाबरोबर पूर्ण केलेले आहेत. आता 4थी विश तुला सांगते मी शोभा काय आहे ती. नक्की नक्की मिळून पूर्ण करू. येते बघ. अरे वा. पूजा सावंत, अभिजित खांडेकर आणि प्रार्थना बेहरे आहे का? हो हो. मागे कोणच आहे? सेलिब्रिटी गेले पुढे. हळू जा हळू जा. आहे जागा हळू जायचं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदूंच्या नववर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महिला महोत्सवाच्या पुढे निमित्ताने जागा आहे का? ही बघ तिथे जाऊ पुढे. उपस्थित असलेले सर्व पाहुणे, सर्व नागरिक आणि महिला भगिनींचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आता आम्ही निघालोय घरी. आणि वाटेत लोक आमच्याकडे अशी बघतायत की काय कसं आम्ही सेलिब्रिटीज. एकदा तरी हा अनुभव घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनीच, सगळ्या महिलांनी. आमच्या मैत्रिणी आम्हीच पोहोचलो आमच्या सोसायटीमध्ये. आणि ह्या माझ्या मैत्रिणी बघा कशा त्या. आम्ही एन्जॉय केलं माहिती का आज.
तुम्ही यायला पाहिजे होतं खरं. पुढच्या वर्षी आपण सगळे येऊ. नाही त्यांचा पण आलेला फोन. ते मला विचारत होतं की घ्यायला येऊ का तुला म्हणून. ते म्हणणं आहे शोभा. मी आता आली आहे घरी आणि खूप मस्त आम्ही एन्जॉय केलं आहे. मस्त बाईक रॅली आणि सगळं भगवमय खूप छान वाटत होतं आणि खूपच एक्सायटिंग होतं हा एक्सपिरियन्स. सगळ्यांनी हा अनुभव एकदा नक्की घ्यायलाच हवा आहे. ओके, सगळ्यांना हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे भरपूर पाणी प्या. छान मेकअप केलं होतं. थँक्यू.